विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडी निर्माण करून राज्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं. पण निकालानंतर मात्र महाविकास आघाडीचा पूर्णपणे निराशा झाली आणि त्याच्यामधूनच अनेक कारणं समोर आली. ती काही कारणं की ज्या कारणामधून अनेक विषयांना फाटे फुटले आणि शहर मध्यमधून ज्यांनी उमेदवारी भरली होती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचा देखील पराभव झाला आणि त्या पराभवानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींना आपला अहवाल सादर केला. त्या अहवालामधले जे काही प्रमुख मुद्दे आहेत ते कोणते आहेत आणि त्यांच्यावर काय निर्णय घेणार आहे, कुठल्या प्रमुख मुद्द्यावर तुम्ही लोकसभेला ज्या पद्धतीने निवडून आल्या होत्या तेव्हापासून भारतीय जनता पार्टी इथं कामाला लागली आणि टार्गेट ठेवून त्यांनी ह्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी ABC त्यांनी आत्ता काल जे महाराष्ट्राच्या मीटिंगमध्ये झालेलं जे ठरलेलं ते बोलालो. महाराष्ट्रातून अनेक लोक पराभूत झालेले आले होते, पण जिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तिथं आमचे लोक गेल्यावर 3,000 2,000नी आमचे लोक 80,000 मतं घेऊन पडलेले आहेत. त्यांना देखील ह्याच मतं वाढलेले आहेत. पण जर 80,000 गेल्यास मला मत पडलं असेल, ह्याच मला 90,000 पडल्यात, पण भारतीय जनता पार्टीला एकदमच 1,40,000 मतं पडलेले आहेत. जो माणूस गेला 3,000ने पडलेला आहे तो माणूस ह्या 40,000ने पडलेला आहे. नाही, ह्या गोष्टीवर तर आपण नक्कीच बोलू, पण तुम्ही जो अहवाल दिलाय त्या अहवालामधला प्रमुख पहिला मुद्दा कुठला होता? प्रमुख मुद्दा म्हणजे EVM मशीनचा या ठिकाणी घोटाळा आहे. मी महानगरपालिका अनेक वेळा लढलो आहे. मला महानगरपालिकेमध्ये 10,000 मतं पडतात आणि विधानसभेला 16,000 मतं पडतात, जेणेकरून हा मतदारसंघ गेले 15 वर्ष झालं तैच आहे. मी जेव्हा फिरत होतो तर लोक मला सांगत होते ताईने आमचं काम डबा दिलेला आहे, ताईने आम्हाला ॲक्शन झाल्यावर मदत केली, ताईने आम्हाला गोळ्या औषध दिला, ह्या भागामध्ये आंबेडकर भवन बांधलं, त्या भागामध्ये एवढं म्हणजे प्रचंड काम असताना 15 वर्षामध्ये थोडक्यात असं की जनाधार देखील काँग्रेस पक्षाचा आहे. एकही आमची सभा फेल गेली नाही, एकही मीटिंग फेल गेली नाही, एकही पदयात्रा फेल गेली नाही. आणि काय तुम्हाला सांगतो, आम्ही इलेक्शन लढत असताना जे सर्वेअर होते आमचे, ज्या कंपनीला सर्वेला दिलते त्यामध्ये 141 हे बूथ 141 302 बूथ 304 बूथ आहेत पूर्ण शहरमध्ये. त्यामध्ये 141 हे बूथ अतिशय काँग्रेसचे फेवर आहेत. आत्ताही तुम्हाला सर्वे दाखवतो आमचा. डे टू जे सर्वे चालवत होता त्या सर्वेप्रमाणे आम्ही चालवत होतो. ते 141 म्हणजे 150 बूथ आम्हाला जे फेवर होते त्या पट्ट्यामध्ये आम्ही मतदान कसं वाढवलं पाहिजे. त्यानंतर राहिलेल्या बूथमध्ये जो पद्मशील आहे तिथं कुणाला सभा टाकले पाहिजे, जो राहिलेला लिंगायत सभा तिथं कुणाला सभा टाकलं पाहिजे. मुस्लिम 150 बूथवर तुम्हाला 41 बूथवर तुम्हाला लीड होतं, आम्हाला लीड आहे आणि मतं वाढवण्यासाठीचे प्रयत्न केले आणि तशी रचना आखली. तसे म्हणजे आमदार तै एलगुरा सर आम्ही काय लोक त्यावर तुम्हाला तर मी रिपोर्टच देतो दाखवतो की 140 जे बूथ आहेत त्या 141 बूथवर आम्ही ऑलरेडी म्हणजे काँग्रेस माइंडेड आहेत आणि त्या तिथं आम्ही प्लस आहे. मग ते मतदान वाढवण्याकरता आम्ही यंत्रणा लावली. ते यंत्रणा देखील आमचे जे माणसं नेमले आहेत त्यांना डोर टू डोर माणूस पाठवून त्या ठिकाणी घरातनं मतदान कसं बाहेर काढायचं, तिथं कसं वाढवायचं. जे अध्यक्ष मी इथं थांबवतो, जवळपास 141 बूथवर तुम्हाला किती अपेक्षित होतं मतदान? हे म्हणजे त्या ठिकाणी सरासरी 350 300 400 मतं असं आम्हाला पडायला पाहिजे. आणि राहिलेलं भारतीय जनता पार्टी कुठं 150 100 किंवा MM 100 150 अशा पद्धतीने मतं पडायला पाहिजे. असे जे काँग्रेसचे हक्काचे मतदारसंघामध्ये 150 होते आणि राहिलेल्या मतदारसंघामध्ये जिथं पद्मशाली समाज आहे, जिथं लिंगायत समाज आहे, मग त्या ठिकाणी आम्ही काय केलं की जयंत रेड्डी साहेब जे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या 2 सभा टाकल्या. त्यांना मार्कंडे मंदिर नेलं. मार्कंडे मंदिरमध्ये मागणी झाली की इथं तेलुगू भवन बांधून द्या. त्यांनी जाहीर केलं की मी 1 कोटी रुपये मी द्यायला तयार आहे आणि माझे इथं पूर्वजात आल्यात 100 वर्षापासून आमचा समाज राहतो. त्या दोन्ही सभासाहेब 7,000 7,000 लोक होते. आणि दुसरं मग लिंगायतमध्ये कुणाला आणायला पाहिजे, DK शिवकुमारला. मग मुस्लिम बांधवात कुणाला आणलं पाहिजे, इम्रान प्रतापगडेला. मी तुम्हाला प्रचाराच्या दरम्यान म्हणालो की बाबा इतके स्टार प्रचारक, इतके वरिष्ठ की राष्ट्रीय आणि राष्ट्रीय पक्षाचे नेते सगळे तुमच्या प्रचाराला येत आहेत, मी म्हणालो होतो तुम्हाला. मग ह्या सगळ्यामध्ये माशी कुठे शिंकली हेच तर पूर्ण महाराष्ट्राला कळीना ना. बघा महाराष्ट्रामध्ये आता किमान आपले 100-150 पत्रकार आहेत, एक
महत्त्वाच्या 50 मीडिया चॅनल आहेत. त्या मीडिया चॅनलवर लास्टपर्यंत की 160 महाविकास आघाडी 160 पण येणार, त्याने 170 येणार. विरोधकाकडून असाही आरोप केला जातो, जर का लोकसभेला प्रणिती शिंदे ह्या ईव्हीएम मशीनवरच निवडून येत असतील तर मग आता हा निकाल तुम्ही का नाकारताय? तोच त्यांचा आहे ना, त्यांनी लोकसभेला जी पराभूत झाला तिथूनच हे लोक कामाला लागल्यात आणि ठरवून खच्चीकरण करण्याकरता जिथं जिथं आता बघा पवार साहेबाचे लोकसभेला किती खासदार आहेत? 8 खासदार आहेत. त्यांचे 10 आमदार येतात फक्त. 16 खासदार काँग्रेसचे आहेत, फक्त 16 आमदार येतात. 21 खासदार शिवसेनेचे आहेत, 20 आमदार येतात. पण एवढी इंची मोठी लाट असली तर महाराष्ट्रभर, मग महाराष्ट्रात लोकसभेची एक इलेक्शन झाली नांदेडची, तिथला खासदारचा कॅन्डिडेट येतो. जर महाराष्ट्रामध्ये प्रचंड अशी भारतीय जनता पार्टीची जर तुमची लाट असेल तर त्या ठिकाणी तो आमचा खासदार यायला पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा पुढं जाऊन सांगतो की काय गावामध्ये मतदान 700 आहे आणि तिथं पोलिंग 1400 होत आहे. काय गावामध्ये एक उमेदवार आहे, रासपाचा आहे, अक्कलकोट तालुक्यातला आहे, त्यांनी म्हणते माझ्या घरचे मतं कुठे गेले, माझं स्वतःचं मत 0 दाखवायला आहे. हे काय गोंधळ आहे? ह्या सगळ्या गोंधळावर प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये तुम्ही बैठकीला होता, बैठकीमध्ये सहभाग नोंदवला, काय चर्चा झाली नेमकी? चर्चा पूर्ण इव्हीएम मशीनवर झाली आहे आणि पूर्ण देशभरामध्ये आता राहुलजी गांधी पूर्ण संघर्ष यात्रा काढणार आहेत. आता आम्हाला सांगितलेलं आहे की पूर्ण आपल्या आपल्या शहरामध्ये गेल्यानंतर 4 तुम्ही सह्या घ्यायच्या आहेत. प्रत्येक चौकामध्ये टेबल टाकून 4 सह्या, म्हणजे एक कोर्टामध्ये जाईल प्रत की इव्हीएम मशीन बंद करा. आणि काल तिथं सांगण्यात आलं की पूर्ण म्हणजे जगामध्ये 3 ते 4 देशातच फक्त इव्हीएम मशीन आहे. कुठल्याच जगात हे जगाच्या पाठीवर सगळे शिक्क्यानेच आहे. ज्या अमेरिकेने हे काढलं ना त्यांनी देखील बंद केलं. त्यांना कळालं की ह्यात घोटाळा आहे. 4 सह्या कशा पद्धतीने? 4 सह्या जे आहेत ते न्यायालयासाठी, दुसरं निवडणूक आयोगासाठी, तिसरं पंतप्रधान मोदी आणि चौथे राष्ट्रपती. ह्या 4ींना पूर्ण देशभरामध्ये सह्या गोळा करून इव्हीएम मशीन बंद करा असं काल त्या ठिकाणी एक ठराव झालेला आहे. आणि त्या ठरावाप्रमाणे आता सगळे अंमलबजावणी लागतील. आणि राहिला विषय इथला जो आहे, इथला विषय बघा, 4 मतदारसंघामध्ये आमचा दावा होता. तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की बाबा घोळ वरिष्ठांमध्ये समन्वय नसल्यामुळेच आम्हाला सांगतो ना दादा, 4 मतदारसंघामध्ये आमचा या ठिकाणी दावा असताना पवार साहेबांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीने जो पंढरपुरामध्ये सावंत म्हणून उमेदवार उभा केला, त्या उमेदवारांनी 12,000 मतं खाल्ले आणि आमचा काँग्रेसचा भालके त्या ठिकाणी 6,000 पराभूत होतो. इकडं दक्षिण हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे. शिवसेनेच्या राऊत साहेबांनी तो बी फॉर्म अमर पाटलाला दिला. जिथं आमचं खरं तर माने साहेबाचा बी फॉर्म आला होता, तो बी फॉर्म आम्ही द्यायला पाहिजे, आमची चूक आहे ह्या ठिकाणी. तर तुम्ही मान्य करताय माने साहेबांचा बी फॉर्म दिला नाही? बी फॉर्म सांगतो ना दादा, डिक्लेरेशन तुम्हीच जाहीर केलं आज तुम्ही. हे बघा, वरिष्ठ लोकांनी दबाव आणला काय म्हणून त्यांना की तुमच्यामुळं राज्यातली सरकार आपली तुटेल, राज्य सरकार महाविकास आघाडी आपले तुटेल आणि हा पूर्ण तुमच्यावर ठपका येईल असं तैला दबाव आला. त्यावेळेस तैनी बी फॉर्म मानेसाहेबाला दिला नाही. नाहीतर आमचा बी फॉर्म मानेसाहेबाचा असला असता. ह्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्टी शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी, शिवसेना ह्या मोठ्या लोकांनी काँग्रेसला ह्या ठिकाणी समजून घेतलं नाही. काँग्रेसचे शीट येणारे घालवले. जिथं मानेसाहेबासारखा, भालकेसारखा जे एकीकडं मला असं वाटतं की काँग्रेसला ह्या ठिकाणी खच्चीकरण करण्याकरता किंवा तैचा साहेबाचं ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे, तो खऱ्या अर्थानं एक चुकीचा ह्या ठिकाणी प्रयत्न झाला. दक्षिण मधल्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये संजय राऊत ज्यावेळेस आले होते त्यांनी त्याच अगोदर म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार डिक्लेरेशनच्या अगोदर त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. मग महाविकास आघाडीतून तर झाली नव्हती. जर का ए बी फॉर्म तुमच्याकडे असेल तर? हे बघा, आमचा वरिष्ठावर ताईंचा साहेबांचा विश्वास होता आणि वरिष्ठ आम्हाला नेहमी सांगायचे तो मतदारसंघ आम्ही सोडून घेतो आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गाफील झालो. ऐन वेळेस बी फॉर्म त्यांना मिळाल्यामुळं ह्या ठिकाणी अमर पाटलांना बी फॉर्म तर तुमच्याकडे होता? नाही, आमचा तर होताच आमच्याकडं. पण आमचा ज्या बी फॉर्म आला त्यावर वरिष्ठ चिन्हित आला नाही, म्हणले की तुम्ही हा फॉर्म द्यायचा नाही.
आणि दिला तर सरकार उद्या महायुती आघाडीमध्ये आपल्या ह्या ठिकाणी बिघाड होईल आणि ते पूर्ण तुमच्यावर येईल. त्यामुळं ताईने तो बी फॉर्म दिला नाही. तर वरिष्ठ नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे होतं की इथं दिलीप माने साहेबांचा सर्वेमध्ये किती टक्केवारी आहे. तिथं पंढरपुरामध्ये आता तुम्ही सांगा, त्यांचा सावंत 12,000 मतं खातं आहे, आमचा कॅन्डिडेट 1,00,000 मतं खातं आहे. हे तर वरिष्ठ नेत्यांकडे सर्वे असतील का नाही? तरी देखील हा प्रश्न मला म्हणजे पुन्हा पुन्हा विचार असं वाटतो की मग काळादींची उमेदवारी नेमकी कशासाठी आणि पुरस्कृत कशासाठी? नाही, ते काळादींचं आता ते ही कुठली राजकीय खेळ? नाही, काळादींचं ज्यावेळेस दिलीप मानेंचा बिफॉर्म आला नाही त्याच काळादी आणि दिलीप माने सगळे एकत्र आले आणि कुणाच ठोवा तर काळादी साहेबांचा ठोवाचा असं त्या ठिकाणी ठरलं. त्या भानगडीत मी जाणार नाही का मी इकडे उमेद होतो, मी तिकडे बघितलं बी नाही. पण मला जे माझ्या रिपोर्टमध्ये मी दिलंय, जिथं काँग्रेस समन्वयाचा अभाव होता, जिथं काँग्रेस मायनस व्हायचं कारण काय, त्यामध्ये मला जे लोकांनी इथं सांगितलं जिल्ह्यातल्या शहरांनी की बाबा हा जर मतदारसंघ जो पारंपरिक काँग्रेसचा होता तो काँग्रेसकडे राहिला असतं ते शीट आलं असतं, तिकडं भालके साहेबांचे तर पवार साहेब शीट उभारलं ते आलं असतं. ह्या ठिकाणी बॅकफुटवर आम्ही जायचं कारण काय, वरिष्ठ नेत्यांनी इथल्या लोकल लोकांना विश्वासात घेऊन जे खासदारला आणि शिंदे साहेबाला आम्हाला विश्वासून हे जर केलं असतं, त्यांनी दुसरा मतदारसंघ घेतला असता तर हे दोन आमचे वाढले असते असं आम्हाला म्हणायचं आहे. खरं खरं. पण ह्याच्यामध्ये जिल्हा अध्यक्षांची भूमिका देखील महत्वाची होते. जिल्हा अध्यक्ष नेमकं पक्षाच्या वेगळ्या पद्धतीनं काम करताना दिसून आता हे वेळ नाही साहेब. आता पक्ष फार मोठ्या अडचणीत आहे आणि आता एकमेकावर टीका किंवा टिप्पणी करण्यात अडचण वेळ बी गेलेली आहे. माझ्या अहवालामध्ये मी काय लिहायचं सगळं लिहिलेलं आहे, त्यामुळे त्या भानगडीत मी जाणार नाही. आता काल आमचं ठरलं आहे की ज्याप्रमाणे ब्रिटिशांना पळवण्याकरता आपण सगळे रस्त्यावरची लढाई केली, म्हणजे ईव्हीएम साठी आता काँग्रेस ही रस्त्यावर उतरून आता आंदोलन करायच्या भूमिकेत आहेत. पण पुन्हा एकदा राजकारणावरच येतो. शहरमध्येच्या बाबतीमध्ये प्रचाराच्या दरम्यान चेतन नरोटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे नेते प्रचारामध्ये उतरताना दिसले नाहीत. ते धर्म पाळला नाही असं वाटतं. कोणच दिसत नव्हतं. शिवसेनेचे लोक नाराज होते, मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि इकडं राष्ट्रवादीचे लोक देखील नाराज होते. आणि मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी जे ज्या पद्धतीने RSSचे कॅटर आहे त्यांना कोण सांगतंय का, कोण सांगायला जात आहे का, कोण विनंती करत आहे का, पण आमच्या तिन्ही पक्षात फार चालतं आहे समजून सांगणं, जाऊन त्यांना भेटणं, चल रे बाबा म्हणणं, काम कर म्हणणं. फार अहो ते बघा, ते पक्षासाठी काम करतात आणि आमचे लोक आहेत ना हे पक्षासाठी करतच नाहीत. त्यांना वैयक्तिक मीच कोणतर मोठा आहे मग आम्ही उमेदवार भेटलो नाही, उमेदवार आमच्याकडे आला नाही, असं RSSचे लोक कोण करतात का? ज्यावेळेस लोकसभेला RSS नव्हती तर बॅकफुटवर गेलता भारतीय जनता पार्टी, असं RSSनी ताब्यात घेतलं आणि RSSनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचे यंत्रणं एकटेच फिरतात, ते कुठं कोणाला दिसत बी नाहीत. ह्या पद्धतीने जर तुम्ही सगळे पुढं कामाला लागलात तर राजकारण टिकेल. नाहीतर मी मोठा, तू मोठा, माझा पक्ष असा, तुमचा पक्ष तसा आहे, मंथन करायची वेळ आली आहे. चिंतन केलं पाहिजे. मंथन तर सोडा, आज मी उमेदवार आहे, मी काय वयस्कर झाला नाही किंवा म्हातार झाला नाही, मला उमेद आहे, मी अजून लढू शकतो, याच्या पुढे मी लढेन, मी काय हिंमत हरली नाही. मी माझ्या कार्यकर्त्याला दुसऱ्याशीच सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी संविधान दिवशी मी बाबासाहेबांना वंदन करायला आलो, त्याशी बैठ देऊन टाकलो, कोणी खचू नका, कामाला लागा, बचेंगे तो और लढेंगे. आणि शिंदे साहेबाचं 2 डोळ पराभव झाला. साहेबांनी मला फोन केला, नरोटे पराभवातनं शिकायचं असतंय म्हणले, पराभवातनं शिकायचं असतंय, आपलं कोण परकव कोण, कामाला लागा. त्यामुळे कामाला लागलो आणि बिंदास. आता काय बघा सगळ्या जगाला माहीत झालंय हे भारतीय पार्टीने. एक प्रश्न असा आहे की शहर मध्ये 3 टर्म प्रणिती शिंदे ह्या आमदार होत्या, एक जनाधार काँग्रेसचा निर्माण झालेला होता, तरी देखील इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण केलं जातं किंवा घडलं जातं. आणि ईव्हीएमवर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने जर का मताची गणती होत असेल आणि तिथून असा रिझल्ट येतं, ह्या आकड्यावर, या फिगरवर, ह्या आकडेवारीवर तुमचा विश्वास? 100% ना. भारतीय जनता पार्टी 60च्या पुढे दाखवत नव्हती, 132 आली कसे काय? तुमचा सर्वे आहे ना, मी तुम्हालाच बोलतो. आता अख्ख्या महाराष्ट्रातला मीडियाचा सर्वे की भारतीय जनता पार्टी 60-62 दाखवते, 65. बरं, आपण जर का लढतच धरली असती तर कमीत कमी किती मिळायला पाहिजे होते काँग्रेसचे उमेदवार म्हणून? आता तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते स्वतः सांगत होते की काँग्रेसमध्ये आपल्यामध्ये फाईट आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की
एक 58 ते 60 हजार पण आम्ही जाईल, 52 ते 50 हजार भाजप राहील आणि 48 ते 50 हजार पर्यंत MIM राहील. आणि आडम मास्तर हा सगळ्यात लास्ट इलेक्शन म्हणून त्यांनी आज प्रचंड पैसा, प्रचंड माणसं, त्यांचे कामगार, त्यांची यंत्रणा मी बघितलं होतं. तरी किती त्यांना आडम मास्तर आमच्या अपेक्षित 18 ते 25 हजार आडम मास्तर मतं खातील, बापरे. हा. असं आमचं एकंदरीत गणित आणि होतं. विजयी उमेदवारांमधला एक नंबर 3-4 हजार, फरक किती असेल? 3-4 हजार आमचा सर्वेला सांगू. 3 ते 4 हजार मध्ये भाजप तर तर काँग्रेस 60 ते 65 हजारामध्येच ही हा. म्हणजे विजयी उमेदवार. मग ते आमचे आणि आडम मास्तरचे मतच डायवर्ट करून टाकलं सगळं झाले तिथं. हा. काय 2 आणि 3 आणि 4चे मतच नाहीत. मास्तरले मत अहो साहेब, त्या बिचान 30,000 घरं बांधल्यात. एक तर मत घरात टाकलं, 30,000 तर मतं पडायला पाहिजे नाही मास्तरला. 30 नाही 25, 25 नाही 20,000 तर मतं पडायला पाहिजे नाही. 20 बी सोडा, 15,000 जी एवढं लोक बी असं नसतील ना जाणीव न ठेवणारे. एका बूथवर त्याला एक मत आडम मास्तरला. एकूणच ह्या सगळ्या प्रकरणामुळे जवळपास लोकशाही व्यवस्था किंवा लोकशाही प्रणालीला मजबूत करणारी निवडणूक प्रक्रिया ही कुठेतरी धोक्यात आली आहे असं वाटतं. साहेब बघा, मी काल प्रदेशला होतो. अनेक लोक जे रडत होते बिचारे, की एवढं त्यांनी मनाला लावून घेतलं. आज देखील 8 दिवस झालं लोक विसरायला तयार नाही की माझे मतं गेले कुठं. आज लोक बघा, तुम्हाला सांगतो, माजी आमदार PR पाटील ह्यांच्या मुलाला तिकीट दिलं. त्यांच्या गावात लोक उतरले रस्त्यावर, आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. त्या गावात मायनस दाखवलं पूर्ण. आता आमदारचा मुलगा आहे, त्याचे वडील आमदार होते, वडील वारले 6 महिन्यापूर्वी. मुलाला बाबा आहेत पृथ्वीराज बाबाचं उदाहरण घ्या ना. बरं, बाळासाहेब थोरांचं घ्या. बाळासाहेब सांगतात की मी 8 वेळा निवडून आलो आणि माझा परिवार एवढा मोठा आहे की संस्था, महाविद्यालय, विद्यालय, साखर कारखाना, बँका, माझं जाळं एवढं मोठं, माझे मतं कुठे गेले. अशाप्रमाणे टार्गेट ठेवून जे ह्याला पाडायचंच आहे, ह्याला संपवायचंच आहे. म्हणजे मूळतः काँग्रेसच संपवायचा. पूर्ण काँग्रेस बघा, पूर्ण काँग्रेस. अहो तुम्ही सांगा, पवार साहेब चे 10 येतील का? कुणाला वाटतं का साहेब? अजितदादाचे सर्वेमध्ये 7 दाखवत होते. अजितदादा पोचले 36 वर. एकनाथ शिंदेची 20 दाखवत होते, ते पोचले 56 वर. आणि जिथं भाजप दाखवत होतं 60-65, भाजप 130 आउटराईट. आज त्यांना शिंदेची बी गरज नाही, अजितदादाची गरज नाही. आणि अशा बेसवर आणले की आम्ही जरी सगळे एक आलो तरी एक होऊ नये. मतदान आकडा असा आणून ठेवले. मॅजिक फिगरच तुम्हाला गाठता आला नाही नाही म्हणजे. पण ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न की बाबा भविष्यामध्ये जर काय आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, येणाऱ्या 1 नेशन 1 इलेक्शनच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. भविष्यामध्ये पुढच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी हे समीकरण टिकेल का? कारण शिवसेना वेगळी भूमिका घेताना दिसते, राष्ट्रवादी वेगळी भूमिका, आता काँग्रेसचीही प्रकर्षाने समोर येते. हे समीकरण टिकेल का राज्याच्या राजकारणात? आता कसं आहे, मी एवढा मोठा नेता नाही, तरी पण एक सूर तुम्हाला, तुम्ही बैठकीला होता. असतं साहेब, आपण फार मोठा म्हणजे शब्द बोलू नये. उद्या जर राहुलजी गांधी कळते समजते काय असेल असं असतंय. पवार साहेब हे मोठे लोक एकत्र झाले, अजून एकदा पण महाविकास आघाडी हे सूत्र टिकेल का? महाविकास आघाडी सूत्र ज्याप्रमाणे लोकसभेला ताकदीने लढले, त्याप्रमाणे आता विधानसभेला कोणीही ताकदीने लढलं नाही. कुणाचं कुणामध्ये मेळ नव्हता. आणि प्रचंड असं म्हणजे एक रेस लागल्यासारखं की काँग्रेसला वाटणार की आमचा CM होतो आहे, राष्ट्रवादीला वाटलं की आमचा CM झाला पाहिजे, इकडं शिवसेनेला वाटलं की आपला CM झाला पाहिजे. ह्यामध्ये ह्यांनी पूर्ण म्हणजे तिकीट वाटवामध्ये थोडा सगळ्यांचा गडबड झाली आहे. तिकीट जास्त मिळवून घेणं आणि सीट जास्त निवडून आणणं, ह्यामध्ये आपण आपला उमेदवार तिथं सक्षम आहे का, हा पहिल्यांदा त्याला प्राधान्य दिलं पाहिजे होतं. त्यामध्ये सगळे गडबड दिले असं मला वैयक्तिक वाटतं आहे. पक्षात संबंध नाही, मला असं वाटतं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ग्राउंडवर जे गेलं पाहिजे होतं, किंवा ह्यांनी तिन्ही पक्षांनी एक महाराष्ट्रभर एक मतदारसंघामध्ये एक रॅली काढलं पाहिजे होतं. आणि त्या संयुक्तिक आणि त्या ठिकाणी जाऊन बाबा काय त्या उमेदवाराचं हे देखील बघितलं पाहिजे होतं. तसं काही इथं झालंच नाही. सगळे मुंबईमध्ये बसून ठरवायला गेले, सगळं गाडं फसलं आहे, हे चुकीचं आहे. आणि काल आम्ही आमचं मत त्या ठिकाणी मांडलं आहे. एकदम EVN मशीन बंद करा, मतं तुम्ही शिक्क्याने घ्या. दुसरं तिन्ही पक्षामध्ये समन्वय कुठंही दिसलं नाही माझ्या जे अहवालामध्ये.
कुठेही समन्वय आमच्यामध्ये दिसला नाही तिन्ही पक्षामध्ये. तुम्ही वरचे नेतेच एक झाले तर कार्यकर्ते कुठले एक होत आहेत हो. कोणी इथं एकमेकाला मदत केली नाही. शिवसेना एकीकडे होती, राष्ट्रवादी एकीकडे होती. आता राष्ट्रवादी तर गंमत तुम्हाला सांगतो, कोटेचे लोक पलीकडे गेलं की तुतारी लावायचे, इकडं आले कमळ लावायचे. काय हे धंदे हे असले सगळे प्रकार इथं झालेले आहेत. हे चुकीचं आहे. तुम्ही कुठेही राहा, प्रामाणिक राहा, कुठल्या पक्षात राहा, प्रामाणिक राहा. हे माझं वैयक्तिक मत आहे. क्या बात आहे. कुठेही राहा, कसेही राहा आणि कोणाचाही प्रचार करा, पण प्रामाणिक करा. पण हे करत असताना त्यांची जी पूर्वीची खदखद होती की लोकशाही प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या निवडणूक प्रक्रियेतील EVM मशीन ही देखील प्रामाणिक असावी. आणि EVMला आता हटाव म्हणणारी काँग्रेस, घेऊन येणारी काँग्रेस आता तीच काँग्रेस म्हणते की EVM हटाव. आणि काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय काँग्रेस शिंदे साहेबांचं कालचं मत की आम्ही देखील 50 वर्ष राजकारण केलं, पण विरोधक पाहिजे. ह्यांनी विरोधकच संपवून टाकायला. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमधला विरोधक हा अपेक्षित आहे. आणि या विरोधक सभागृहामधला जर का सक्षम, सुसंस्कृत आणि तज्ज्ञ असेल तर लोकशाही तितकीच निकोप होते. आणि ही लोकशाही टिकवायची असेल तर आता काँग्रेसने निर्णय घेतला आहे की रस्त्यावर उतरून EVMला हटवल्याशिवाय आता पर्याय नाही. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.